मित्रांनो, तुम्ही सकाळी सकाळी उठलात आणि त्यानंतर जर तुम्हाला काही वस्तू दिसल्या किंवा काही गोष्टी तुमच्या नजरेस अनावधानाने जरी पडल्या तरी सुद्धा त्या वस्तू तुम्हाला सांगतात की तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण कोणत्या आहेत अशा वस्तू? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला दिवस कसा जाणार आहे ते ठरतं. हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल. म्हणून तर दिवसाची सुरुवात प्रसन्न करावी असं आपल्या घरामध्ये असणारी ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा आपल्याला सांगत असते की सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी देवाचं दर्शन करा, घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करा. अशी सकारात्मक गोष्टींनी दिवसाची सुरुवात झाली तर दिवस छानच जातो. पण आता ते बघूया की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसल्या किंवा ऐकू आल्या किंवा आपल्या नजरेस पडल्या तर त्यामुळे आपला दिवस छान जाणार किंवा धनलाभाची संधी आपल्याला आहे असा संकेत मिळतो. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र लक्षात घ्या, पक्ष्यांचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो, त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणं क्रमप्राप्त झालं. ज्यांचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतो त्यांचा दिवस चांगला जाणारच असं शास्त्र सांगतं. आता गावाकडे राहणारी लोक म्हणतील की आमचा दिवस तर पक्ष्यांच्या किलबिलाटीनेच सुरू होतो. पण शहरातल्या लोकांना मात्र हा किलबिलाट ऐकायला मिळणं आता जरा दुर्मिळ झालंय, नाही का? पण जर तुम्ही सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकलात किंवा तुम्हाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली तर तुमचा दिवस सुंदर जाणार यात काही शंकाच नाही. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे. सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देवदर्शनाला सोवळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसलं तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. एवढंच नाही तर तुम्हाला एखादं मोठं काम मिळण्याची सुद्धा शक्यता ही गोष्ट वर्तवते. म्हणजे असा संकेतच तुम्हाला मिळतो असं म्हणा ना. म्हणजे तुम्ही सकाळी उठलात, तुमचं काम आवरलं आणि तुम्ही बाहेर निघालात, ऑफिससाठी निघालात किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी निघालात आणि एखादं स्त्री किंवा पुरुष देवदर्शनासाठी चाललेत आणि त्यांनी सोवळं नेसलंय अर्थात पूजेसाठी जे धूतवस्त्र नेसलं जातं ते वस्त्र नेसलंय आणि ती व्यक्ती तुम्हाला अचानक दिसली तर आपण जेव्हा असं म्हणतो ना की आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं काय माहिती, दिवसच खराब गेला, तसं या व्यक्तीच्या दर्शनाने मात्र तुमचा दिवस चांगला जाणार आहे याची शाश्वती तुम्हाला मिळते. आता वळूया पुढच्या गोष्टीकडे. सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचं दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणार. तुमच्या गॅलरीत, बाल्कनीत किंवा तुमच्या अंगणामध्ये पांढरी फुलं असतील, पांढरी फुलं झाडं असतील आणि त्यांना फुलं आली आणि सकाळी उठल्या उठल्या तुमचं पहिलं लक्ष त्या फुलांवर गेलं तर तुमचं मन किती प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न झालं की दिवस चांगला जातोच. संतांनी म्हटलंय ना, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणूनच असं म्हणतात की पांढऱ्या फुलांचं दर्शन सकाळी सकाळी झालं तर दिवस आनंददायी जातो. आता ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले दिसणे सुद्धा शुभ मानले जाते बरं का. म्हणजे सुबत्तेचं ते लक्षण असतं. तसंच तुमच्या घरात दुधादह्याची साठवण केल्यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त सुद्धा कायम राहतो. आता गृहिणी म्हणतील आम्ही तर उठल्या उठल्या आधी सगळ्यात दुधाचं भरलेलं पातेलच बघतो कारण चहा करायचा असतो ना. अहो मग चांगलंच आहे की तुमचाही दिवस चांगला जाणार असं समजायचं. आता सकाळी कामासाठी बाहेर पडताना तुम्हाला जर गोमातेचं दर्शन झालं तर हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं बरं का. म्हणजे गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्याला नोकरी व्यवसायात भरभराट होते असं म्हणतात. म्हणजे सकाळी उठलात, तुम्ही कामासाठी बाहेर पडलात आणि गोमाता समोरून आली, तुम्हाला दिसली तर तुम्ही समजा की तुमच्यासाठी काहीतरी चांगली बातमी नक्कीच आहे. सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचं दर्शन घडणं सुद्धा शुभ मानलं जातं. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असा तो संकेत असतो. एखाद्या झाडाला फळं लगडलेली पाहिलीत तर तुमच्या प्रयत्नांना देखील लवकरच यश मिळणार आहे असं समजून जा. सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देव्हाऱ्यातील घंटेचा नाद कानावर पडला तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते. तसंच कोणतंही बिघडलेलं किंवा रखडलेलं काम पूर्णही होऊ शकतं असा सुद्धा संकेत त्यातून मिळतो. मंडळी, आता तुमच्या लक्षात आलं असेल, गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत पण त्यांनी तुम्हाला सकाळी सकाळी सकारात्मकतेचा संदेश मात्र नक्कीच मिळतो. अहो आपली सकाळ फार महत्त्वाची असते. म्हणून तर सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी करदर्शन करावं. म्हणजेच काय
तर तुम्ही झोपेतनं उठल्या उठल्या बसल्या जागीत सगळ्यात आधी तुमच्या हातांचं दर्शन करायला हवं. कारण आपल्या हातांमध्येच भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि म्हणून त्यांचं दर्शन सगळ्यात आधी घ्यावं. त्याचप्रमाणे स्नान झाल्यानंतर सगळ्यात आधी तुळशीचं, देवाचं दर्शन घ्यावं. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करावा. अशी दिवसाची सुरुवात जर तुम्ही केली तर तुमचा प्रत्येक दिवस सुंदर जाईल. आणि जरी एखाद्या दिवशी एखादी वाईट घटना घडली, तुमच्या मनाविरुद्ध काही घडलं, तरी सुद्धा तुम्ही त्या घटनेला, तुम्ही त्या क्षणाला खंबीरतेने सामोरे जाल आणि तुमचं कमीत कमी नुकसान होईल. कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद हा माणसाला प्रगतीपथावर घेऊन जातो. म्हणून तर दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी करावी. उठल्या उठल्या मोबाईल हातात घेऊन बसू नये, कारण त्यामुळे दिवसाची सुरुवातच खराब होते. मोबाईलवरती वेगवेगळ्या बातम्या आलेल्या असतात. कुठे ना कुठे काही ना काहीतरी वाईट घडत असतं. ते न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मोबाईल पोहोचवतो. सकाळी सकाळी चांगल्या गोष्टी ऐकाव्या, चांगल्या गोष्टी पाहाव्या आणि सकाळ सुंदर करावी. म्हणून शक्यतो सकाळी उठल्या उठल्या लगेच एकदम कुठल्याही वाईट न्यूज किंवा कुठेही काही वाईट घडतं आहे ते ऐकू नये. आपल्या हातात जेवढं करणं शक्य आहे तेवढं तर आपण करू शकतो. मंडळी, मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. आपण केलेल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी सुद्धा आपल्या जीवनात मोठा बदल घडून येतो. याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेऊन बघा. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात मोबाईल हातात घेऊन करत असाल तर 8 दिवस फक्त तो मोबाईल जरा बाजूला ठेवा. दिवसाची सुरुवात झाल्या झाल्या हातांचं दर्शन घ्या. जमिनीवर पाय ठेवण्याआधी जमिनीचं दर्शन घ्या. एक प्रसन्न मनाने सकाळी उठा आणि मग बघा तुमचा दिवस किती सुंदर जात होते. कारण सकाळी मिळणारी ऊर्जा आपल्याला दिवसभर पुरते. दिवसभर आपल्याबरोबर ज्या काही घटना घडतात त्या घटनांना तोंड देण्याचं सामर्थ्य या सकाळी मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये असतं. सकाळची प्रसन्नता मनामध्ये जेवढी भरून घ्यावी, जेवढी साठवून घ्यावी तेवढी कमीच. म्हणून तर सकाळी उठल्या उठल्या साधना सुद्धा केली जाते. ईश्वराशी संवाद साधला जातो. कारण सकाळी ईश्वर सुद्धा आपलं लवकर ऐकतो. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या जीवनात हे छोटे छोटे बदल करून बघा. सकाळ सुंदर करून बघा, म्हणजे तुमचा दिवस सुंदर होईल. दिवस सुंदर झाला तर तुमचं मन प्रसन्न होईल. मन प्रसन्न झालं तर आयुष्य सुंदर होईल. आणि हो, जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. सकाळी लवकर उठा बरं का. कारण सकाळी जर लवकर उठलात तरच तुमची सकाळ प्रसन्न होणार आहे. अगदी सूर्य उगवल्यानंतरही तुम्ही झोपून राहिलात तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी दिवसभर तुम्हाला आळसावलेलं वाटत राहणार. म्हणून सकाळ सुंदर करण्याचा पहिला नियम आहे की तुम्हाला लवकर उठायला हवं. लवकर उठून सूर्यनारायणाचंही दर्शन घ्यावं. सूर्यनारायणाच्या बरोबर उठावं आणि सूर्यनारायणासारखं तेजाने तळपावं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.